पप्पा, बाबासाहेबांनी राजीनामा का दिला मंत्रिपदाचा आणि ते हिंदू कोड बिल याविषयी मला माहिती सांगा ना, ते काय होतं? तुला मी जसं आधी सांगितलं होतं, तुला हिंदू कोड बिल विषयी माहिती सांगेल, ती माहिती पाहिजे ना तुला. हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या संदर्भामध्ये एकदा पार्लमेंटमध्ये भाषण करताना असं म्हटलं होतं की हिंदू धर्म हा एका निबिड जंगलासारखा आहे, तर त्याचं मला नंदनवनामध्ये रूपांतर करायचं. म्हणजे हिंदू धर्माविषयीची जी बाबासाहेबांची भावना होती की या हिंदू धर्मामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या सुधारणा करायच्या. हिंदू कोड बिल जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून हे बिल जेव्हा त्यांनी स्वतः म्हटलं की जवळपास 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस जेव्हा ते बाबासाहेब कायदा मंत्री होते त्याच्यावर त्यांनी परिश्रम घेतले हिंदू कोड बिल मांडण्यासाठी. हिंदू कोड बिलामध्ये खास करून स्त्रियांना विशेष अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. हे बऱ्याचशा स्त्रियांना माहिती नाहीये की विधवा विवाह असेल, पुनर्विवाह असेल किंवा महिलांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत, मग दत्तक घेण्यासंदर्भात असेल, तिला स्त्री पुरुषाच्या समानतेने अधिकार मिळाला पाहिजे, तिला पगार वेतन जे दिले जाते ते स्त्री पुरुष समानतेचं असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये पुरुषांना अधिक विवाह करण्याचा अधिकार होता, परंतु स्त्रियांना विवाह करण्याचा अधिकार म्हणजे विधवा स्त्रियांना विवाह करण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी द्विभार्या प्रतिबंधक कायदा सुद्धा याच बिलाच्या अंतर्गत आणलेला होता आणि जवळपास 3 वेळेस हे बिल पार्लमेंटमध्ये मांडलं, 1946, 1949 आणि 1947. परंतु त्या काळामध्ये सरदार पटेल हे जे आपले मंत्री होते सगळ्यात महत्वाचे, सरदार पटेल, नेहरू आणि राजेंद्र प्रसाद, या तिघांनी मंजूर केल्याशिवाय कुठलंही बिल पास होत नव्हतं. परंतु या बिलाला तत्कालीन सनातनी मंडळींनी विरोध केल्यामुळे बाबासाहेब कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की मला मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. परंतु हे एकच कारण नाही, तर 2-4 कारणं जी त्याच्यामध्ये घेतली जातात. सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे की 340 जे कलम आहे जे ओबीसीच्या सवलती संदर्भात, आरक्षणासंदर्भात होतं, 341 हे एससीच्या संदर्भामध्ये होतं आणि 342 हे एसटीच्या संदर्भामध्ये होतं. तर त्याच्यामध्ये 340 कलमानुसार जी कमिटी ओबीसी कोण आहेत हे ओळखण्यासाठी कमिटी नेमायला पाहिजे होती, ती नेमायला सरकार तयार नव्हतं. ह्या सगळ्या कारणामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आणि सगळ्यात महत्वाचं तुला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून चारित्र्य दिलं.